Hello, welcome back to the What a Beautiful World of the Biology. That is our third lecture on genetic basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण बघितला होता की मोनोहायब्रिड क्रॉस काय, त्यांचा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो काय आहे, त्याच्यानंतर डायहायब्रिड क्रॉस काय, त्याचा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला आहे ते आपण पाहिले. मेंडलने काही लॉज सांगितले होते. देर आर 3 लॉज ऑफ द मेंडल. देर इज अ लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन and law of independent assortment. Okay, so first of all we'll see the Mendelian law. Okay, Mendelian law यामध्ये आपण पहिला लॉ बघणार आहे. देर इज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. तर आपण बघतोय की डॉमिनन्स आणि रिसेसिव्ह आपण ऑलरेडी नाही का इथे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. तर पहिला आपण लॉ बघणार आहे. देर इज व्हॉट लॉ ऑफ डॉमिनन्स. बाळांनो, आपण काही टर्मिनॉलॉजी बघितला होता. होमोझायगस, रॅट. होमोझायगस म्हणजे काय? कॅपिटल टी कॅपिटल टी. हेट्रोझायगस कॅपिटल टी स्मॉल टी. होमोझायगस रिसेसिव्ह स्मॉल टी स्मॉल टी. दिस इज व्हॉट डॉफ आहे. हा काय तुमचा हेटेरोझायगस टॉल, हा काय तुमचा होमोझायगस टॉल. पण एक गोष्ट आपण नोटीस केली आहे का? व्हेन वी क्रॉस 2 हेट्रोझायगस, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉल ॲज वेल एज डॉफ मिळतं. पण जर एक होमोझायगस टॉल आणि एक होमोझायगस रिसेसिव्ह सोबत म्हणजे डॉफ सोबत आपण क्रॉस केला तर आपल्याला काय मिळतं सांगा मला? ऑल आर द टॉल्स. कळालं का? म्हणजे at the time of two different alleles. एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी. हेट्रोझायगस कंडिशन आहे, डिफरंट ॲलेल आहे. एक कशासाठी आहे? टॉलसाठी. दुसरा कशासाठी आहे? डॉफसाठी. तर ॲट द टाइम ऑफ 2 डिफरंट ॲलेल्स इन ए जनरेशन, ठीक आहे, म्हणजे एखाद्या जनरेशनमध्ये देर इज अ एक्सप्रेशन ऑफ ओनली 1 ॲलेलिक कॅरेक्टर. म्हणजे याच्यामध्ये कुठला एक्सप्रेस होणार? डॉर्फ का टॉल? टॉल, कारण हा काय तुमचा डॉमिनन्स. तर देर इज व्हॉट द एक्सप्रेशन ऑफ सिंगल alleles, okay, single alleles and other remain suppressed. Is called dominating and recessive respectively. म्हणजेच काय झालं? जो एक्सप्रेशन ऑफ द सिंगल ॲलेल्स, जो ॲलेल्स एक्सप्रेस होतो त्याला काय म्हटलं आपण? बोला डॉमिनेटिंग ॲलेल्स, बरोबर आहे का? आणि दुसरा जो रिमेन सप्रेस असतो त्याला काय म्हणायचं? रेसेसिव्ह. तर याच्यामध्ये क्रॉस जर बघितला, एक्झाम्पल जर बघितलं आपण, तर काय म्हणतो? देर इज व्हॉट अ कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी. काय मिळेल बाळांनो? काय मिळेल? ॲट हेट्रोझायगस आहे 2 टू द पॉवर n. आपला फॉर्म्युला माहिती आहे. किती हेट्रोझायगस आहे? 1. म्हणजे 2 टू द पॉवर काय झाला? 1. तर 2 टू द पॉवर 1 झालाय म्हणजे नंबर ऑफ किती झाले तुमचे? 2 टाईपचे. सो वी ऑल आर द गेट कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी अँड द कॅपिटल टी स्मॉल टी. बाय पुनेट स्क्वेअर मेथडनी सुद्धा आपण बघू शकतो इथे. बघा काय गॅमेट चालू होते तुमचे? देर इज व्हॉट अ कॅपिटल टी एक आणि स्मॉल टी. देन हिअर इज ऑल्सो कॅपिटल टी आणि कुठला आहे तुमचा? स्मॉल टी. हे कोण आहे तुमचे? गॅमेट्स. हे पॅरेंटल जनरेशन. बघा कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी, सॉरी
ओके. हा, हेटेरोझायगस कंडिशन मध्ये तुम्हाला काय झालं, एक मिनिट, थोडासा मिस्टेक, आपण F2 जनरेशनची सेल्फिंग केली आहे. हा, प्युअर होमोझायगस घ्या, दॅट्स व्हॉट अ कॅपिटल टी क्रॉस विथ द स्मॉल टी टू द पॉवर 0, म्हणजे एका टाईपचे गॅमेट्स मिळाले आपल्याला. सगळेच काय मिळाले, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. पुनेट स्क्वेअर मेथड मध्ये सुद्धा टाकून बघू शकतो आपण. ठीक आहे, काय आलं तुमचं गॅमेट, कॅपिटल टी स्मॉल टी. काय आलं तुमचं, बोला, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे सगळेचे सगळेच काय आले तुमचे, कॅपिटल टी स्मॉल टी इन F1 जनरेशन. कशामध्ये, F1 जनरेशन मध्ये. मी तुम्हाला पहिले सांगितलं, मेंडल बाय शॉक, की मी एक काय केलं, होमोझायगस टॉल आणि एक डॉफचं मी सेल्फिंग केली आहे, क्रॉसिंग केली आहे. तर याच्यामध्ये मला सगळेचे सगळे काय मिळाले, ऑल आर व्हॉट, हेटेरोझायगस टॉल, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. तर मला एक सांगा बाळांनो, इथे स्मॉल टी कुणाचा आहे, डॉफचा आहे, कॅपिटल टी कुणाचा आहे, टॉलचा आहे. आता लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणतं, की ज्यावेळेस हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एक जो असतो कॅरेक्टर तो फक्त एक्सप्रेस होतो, दुसरा सप्रेस असतो. इथे लिहिलंय, एक्सप्रेशन ऑफ द सिंगल ॲलेल अँड अदर रिमेन व्हॉट अ सप्रेस इज कॉल्ड डॉमिनेटिंग अँड व्हॉट अ रेसेसिव्ह. कळालं का. तर ह्याच्यामध्ये जरी समजा हेटेरोझायगस कंडिशन मध्ये दोन्ही ॲलेल सोबत असेल तर त्याच्यामधला फक्त एकच ॲलेल काय होत असतो, एक्सप्रेस होत असतो. दॅट इज कॉल्ड व्हॉट, लॉ ऑफ डॉमिनन्स. कळालं का. आता याच्यामध्ये जे आहे लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये, दिस इज नॉट अ युनिव्हर्सल. लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट युनिव्हर्सल. ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सल नाही येतो का, कारण पी प्लांट म्हणून तर मेंडल सक्सेस काय झाला, कारण तो लकी होता. मेंडल वॉज लकी, हे पण आपण म्हणू शकतो. इज अ फादर ऑफ व्हॉट अ जेनेटिक्स, त्याला आपण हे पण म्हणतो, कारण त्यांनी पी प्लांट मध्ये कुठलेही ब्लेंडिंग इनहेरिटन्स व्हायचे नाही. ब्लेंडिंग म्हणजे काय, मिक्सिंग. आता लक्षात घ्या, ब्लड ग्रुप ए असतो, बी असतो, ए बी असतो आणि ओ असतो. आता मला सांगा, ए बी म्हणजे काय, ना ए आहे ना बी आहे, दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे दोन्ही कॅरेक्टर एक्सप्रेस झाले. तसं इथे झालं नाही, म्हणून मेंडल लकी होता. पण हे फक्त पी प्लांटलाच लागू पडतं, आणि काही प्लांट्सला, या प्रजातीमध्ये जे काय आहेत का, या स्पेसिसमध्ये, त्या प्लांटला हे लागू पडतं. परंतु बाकीचे सगळेच याला फॉलो करतात, हे नाही आहे. जसं इनकम्प्लीट डॉमिनन्स झाला, को डॉमिनन्स झाला. सो इट इज नॉट अ व्हॉट अ युनिव्हर्सल लॉ. ठीक आहे, हा युनिव्हर्सल लॉ नाही आहे. नेक्स्ट जो आहे सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन ऐकण्याच्या आधी एक स्टोरी सांगतो. समजा एखाद्या गावामध्ये एक साधू महात्मा आहे, जो कधीच कुठल्याही प्रकारचा ना दारू पितो ना काही करतो, कुठल्या प्रकारचा ॲडिक्शन नाही आहे, राम नाम जपना. कळालं का. आणि एक दुसरा बेवडा, गावातल्या लोकांना खूप परेशान करायचा तो बेवडा. आता इतकं परेशान केलं आणि तो साधू आल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी काय म्हटलं, या दोघांना आपण एखाद्या रूम मध्ये नाही का 1 महिन्यासाठी डांबून ठेवूया, म्हणजे ऍटलिस्ट हा बेवडा साधूच्या संगतामध्ये साधू तरी बनेल किंवा काही ऍडिक्शन तरी सोडेल. कळालं का. पण आता पॉसिबिलिटीज काय, 1 महिन्याच्या नंतर काय होऊ शकतं, एक तर साधूला बेवड्याची सवय लागेल, किंवा बेवडा साधू होईल, किंवा दोघांमध्ये काही फरक नाही पडणार. बरोबर आहे ना. तर ज्यावेळेस 1 महिन्यानंतर डोर ओपन केला, साधूच होता, बेवडा परत देशी मागायला लागला. तर याचा अर्थ काय, त्याचा इफेक्ट त्याच्यावर पडला का नाही, त्याचा इफेक्ट त्याच्यावर पडला का नाही, दोघेही काय होते, प्युअर होते. त्यालाच म्हणतो ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन, और त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ
गॅमेट्स. याचा अर्थ काय होतो की नो गॅमेट ब्लेंड विथ इच अदर. म्हणजेच काय, आता एखादा गॅमेट आहे, त्या गॅमेटचा आता समजा कॅपिटल टी म्हणजे टॉलसाठी आहे, स्मॉल टी म्हणजे कुणासाठी आहे, डॉफसाठी आहे. तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी एका जनरेशनमध्ये सोबत असतात, पण नेक्स्ट जनरेशनमध्ये आपण सेल्फिंग केलं तर परत आपल्याला स्मॉल टी म्हणजेच कोण रेसेसिव्ह पॅरेंट्स नाही का अवेलेबल होतात किंवा तिथे ते कॅरेक्टर्स बघायला मिळतात. म्हणजे तो त्याच्यासोबत मिक्स झालाय का नाही हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेल. तर याच्यामध्ये काय, नो blending of gametes or mixing of gamete. Means the gametes remain pure when it is what another alleles. कळालं का? When that gametes remain pure without mixing in heterozygous कंडिशन. चला एक्झाम्पल बघूया. हे बघा, कॅपिटल टी स्मॉल टी कोण आहे तुमचा, हेट्रोझायगस टॉल, क्रॉस विथ कॅपिटल टी स्मॉल टी कोण आहे तुमचा, हेट्रोझायगस टॉल. पण यात जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला ज्यावेळेस क्रॉसिंग करशाल तुम्ही, दॅट कम्स इनटू व्हॉट अ कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. गॅमेट्स काय लिहायचे, कॅपिटल टी एक, स्मॉल टी एक, कॅपिटल टी एक, स्मॉल टी एक. अकॉर्डिंग टू अवर पुनेट स्क्वेअर मेथड मेल अँड व्हॉट अ फिमेल, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी आणि स्मॉल टी. सपोज करा हा साधू महात्मा आहे आणि हा कोण आहे, तो बेवडा आहे. तर या दोघांना एका जनरेशनसाठी सोबत ठेवले, कॅपिटल टी स्मॉल टी सोबत आहे एका जनरेशनसाठी, बरोबर आहे का. पण यांची क्रॉसिंग केल्यावर यांनी स्वतःचं स्वतः कॅरेक्टर एक्सप्रेस केलं, म्हणजे हे याच्यासोबत मिक्स झालंय का, नाही. एका ठिकाणी राहून म्हणजे संगती राहून सुद्धा गुण लागले नाही, कळालं का नाही. म्हणजे सोबत राहून सुद्धा गुण लागले, गुन्हे लागले नाही, वाणे लागले नाही, कळालं का. म्हणून तुम्हाला नाही का काय मिळालं याच्यामध्ये, बोला परत तुम्हाला नाही का हेड ऑफ निझम आला. कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी. तर कुठलाही गॅमेट जर एखाद्या जनरेशनमध्ये हे जे आहे किंवा एल एल जो आहे त्याला आपण फॅक्टर आपण म्हटलं होतं, काय म्हटलं होतं मेंडलनी, फॅक्टर म्हटलं होतं. तो मिक्स होत नाही, तो तसाच राहतो. ज्यावेळेस नेक्स्ट जनरेशन येतो तो सेपरेट होऊन नाही का दुसऱ्यासोबत कॉम्बिनेशन होऊन परत नाही का तो कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतो. सो दिस इज द लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. And for your kind information, law of purity of gamete, law of segregation is universal law. नीटला किंवा सीईटीला विचारतात मेंडलचा कुठला लॉ युनिव्हर्सल आहे कुठला नाही आहे. तर पहिला जो लॉ होता, लॉ ऑफ डॉमिनन्स, तो युनिव्हर्सल एक्सेप्टेबल आहे का, नाही. बिकॉज त्याच्यामध्ये ब्लेंडिंग होऊ शकते किंवा दुसरे नाही का याच्यामध्ये कॅरेक्टर्स नाही का एक्सप्रेस होऊ शकतात. तर पण हे मिक्सिंग आणि याच्यामध्ये डिफरन्स समजून घ्या. मिक्सिंग म्हणजे काय, तिसराच काहीतरी बनणे, पण दोघांचे कॅरेक्टर्स नाही का वेगवेगळ्या पद्धतीने किंवा एका प्रपोर्शनने एक्सप्रेस होणे, ते कधी पण कसे असतात, तिथे प्युअर असतात. तर दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ डॉमिनन्स कुठला आहे तुमचा, युनिव्हर्सली एक्सेप्टेबल नाही आहे. Means in F1 hybrid when we cross with the pure homozygous with the pure recessive parent, in F1 hybrid we'll get the what a heterozygous. After the selfing of that F1 we'll get the what a 3 tall and 1 what dwarf. On the basis of that we can consider or conclude that gametes never be mixed with each other, and that is the purity of the gamete. Now next जो law आहे तो third law, law of independent
असॉर्टमेंट. आता व्हॉट इज माय इंडिपेंडेंट. इंडिपेंडेंट या शब्दाचा अर्थ होतो स्वतंत्र. पण प्रॉब्लेम हा आहे, हा मोनोहायब्रिड क्रॉसला नाही का लॉ लागू होत नाही. कारण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण एकच कॅरेक्टर घेतलाय. एक कॅरेक्टर किती सोबत करणार. समजा आता हे दोन आहेत, कळालं का. त्याच्यामध्ये एक तर हे दोघं राहतील किंवा हे वेगळं राहतील. पण चार असेल तर कसं आहे, कन्सिडर करा ए आणि बी आहे, हे दोन कॅरेक्टर्स आहेत. तर याचं कॉम्बिनेशन काय होणार, ए ए, ए बी किंवा बी बी. याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं का, नाही. हे तीनच कॉम्बिनेशन होऊ शकतात. म्हणजेच काय, एक तर हे होणार, हे होणार किंवा हे होणार. तर हे मोनोहायब्रिड क्रॉसला का ऍप्लिकेबल नाहीये, इंडिपेंडेंट असॉर्टमेंट नाही का हा लॉ, विच इज नॉट applicable to monohybrid cross. ठीक आहे, विच इज नॉट ऍप्लिकेबल टू व्हॉट अ मोनोहायब्रिड क्रॉस. मग हा जो आहे का ऍप्लिकेबल कुणाला नाही आहे, मोनोहायब्रिड क्रॉसला ऍप्लिकेबल नाही आहे. बट इट इज ऍप्लिकेबल फॉर डाय, ट्राय अँड सो ऑन. ठीक आहे, ड्राय ट्राय म्हणजे काय, मोनोहायब्रिडच्या पुढचे जेवढे क्रॉस असतात, कळालं का, त्या सगळ्यांना हा काय करेल, जो ऍप्लिकेबल होणार. कुठला, हा लॉ. एका बेसिक एक्झाम्पलनी आपण समजून घेऊया की मोनोहायब्रिड क्रॉसला का ऍप्लिकेबल होत नाही. कन्सिडर करा, मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये काय येतं तुम्हाला, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ द कॅपिटल टी स्मॉल टी. आता तुम्ही ऑलरेडी इतके लेक्चर्स बघितलंय की हे कसं क्रॉसिंग तुम्हाला इझिली जमतं. त्याच्यामध्ये कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी अँड द स्मॉल टी स्मॉल टी. जर ह्याच्यात तुम्ही तीन बघितलं तर काय तुमचे टॉल, आणि एक बघितलं तर काय तुमचा डॉर्फ. तर F1 मध्ये तुम्ही बघा, पॅरेंटल जनरेशन कुठला होता, याच्या पहिल्याचा पॅरेंटल टॉल आणि कुठला होता तुमचा डॉर्फ. कुठला होता प्लांट, कुठला होता टॉल आणि कुठला होता तुमचा डॉर्फ. त्याची सेल्फिंग केल्याच्या नंतर आपण हे बघतोय ना इथे, तर याच्यामध्ये एक तर टॉल किंवा डॉर्फ हे दोनच येणार ना कॅरेक्टर, त्याच्यापेक्षा वेगळं कुठलं येत आहे का. म्हणजेच बघा ए ए म्हणजे काय, समजा आता हे ॲक्झिल आणि टर्मिनलचं बघा, ए म्हणजे काय. ओके, नेक्स्ट लॉ आपण बघणार आहे, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता लक्षात घ्या, इंडिपेंडेंट या शब्दाचा अर्थ काय होतो, स्वतंत्र. असॉर्ट म्हणजे काय, मिक्स होणे. तर हा विच इज नॉट ऍप्लिकेबल टू द मोनोहायब्रिड क्रॉस. कारण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला फक्त दोनच कॅरेक्टर मिळते, एक तर टॉल किंवा दुसरा मिळतो आपल्याला डॉर्फ. पण डायहायब्रिड, ट्रायहायब्रिड, टेट्राहायब्रिड म्हणजे सो ऑन, त्याच्यावरती मल्टिपल कॅरेक्टर हे असॉर्ट होऊ शकतं. म्हणजे जर का बघितलं तुम्ही ए आणि बी काय करू शकता, फक्त ए ए होऊ शकतं, ए बी होऊ शकतं किंवा बी बी होऊ शकतं. चला, बट इट इज ऍप्लिकेबल फॉर द वॉट अ डाय, ट्राय अँड वॉट अ सो ऑन याच्यावरती. आता तुम्ही मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये का होऊ शकत नाही बघा, हा हेट्रोझायगस तुमचा टॉल आहे, हा पण हेट्रोझायगस टॉल आहे. विल गेट द वॉट ऑल टॉल किंवा आपल्याला ऑल डॉफ. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठला कॅरेक्टर मिळाला का, नाही. म्हणून दिस लॉ इज वॉट अ नॉट ऍप्लिकेबल फॉर द मोनोहायब्रिड क्रॉस. चला डायहायब्रिड क्रॉस कडे बघूया. इन डायहायब्रिड क्रॉस पॅरेंटल बघा, लक्षात घ्या, राऊंड येलो आहे, रिंकल्ड आणि ग्रीन आहे. पॅरेंटल कुठला आहे तुमचा, राऊंड येलो आणि रिंकल्ड आणि ग्रीन आहे. इकडे सुद्धा काय होतं, पॅरेंटल तुमचा टॉल आणि याच्यामध्ये काय डॉफ. तर याच्यामध्ये काय मिळालं तुम्हाला, ऑल टॉल आणि काय तुम्हाला डॉफ मिळाला. म्हणजे दुसरा काय कॉम्बिनेशन मिळाला का याच्यामध्ये, नाही. तर राऊंड येलो आणि रिंकल्ड आणि ग्रीन क्रॉस केल्याच्या नंतर आम्हाला काय मिळालं आहे, हेटेरोझायगस राऊंड आणि हेटेरोझायगस येलो. सो यू कॅन सी ओ हिअर, राऊंड येलो यस पॅरेंटल आहे का, हो. रिंकल्ड आणि ग्रीन यस पॅरेंटल आहे का, हो. पण थोडंसं या दोघांकडे बघा, काय आहे, राऊंड आहे आणि ग्रीन आहे, रिंकल्ड आणि ग्रीन आहे. म्हणजे इकडचा राऊंड या ग्रीन सोबत असॉर्ट झालाय आणि इकडचा येलो हा रिंकल्ड सोबत असॉर्ट झालाय. कॅरेक्टर तेच आहे पण कॉम्बिनेशन नवीन झाले. तर इथे आपण बघितलं की हे 9:3:3:1 रेशो आहे.
हे जे दोन आहेत हे न्यू कॉम्बिनेशन आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो इथे इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. म्हणजे हे जे आहे असॉर्टमेंट ऑफ 50% कॅरेक्टर ऑफ काय होतंय, हा 50% याच्यासोबतही जाऊ शकतो किंवा याच्यासोबत जाऊ शकतो. म्हणजे देर इज व्हॉट अ पॉसिबिलिटी ऑफ व्हॉट अ 50% की हा राऊंड येलो सोबत ग्रीन सोबत जाऊ शकतो, सॉरी हा राऊंड जो आहे का ग्रीन सोबतही जाऊ शकतो आणि येलो सोबत जाऊ शकतो. तर पॅरेंटल कॅरेक्टर सोडून आपल्याला दुसरे मिळाले तर हे काय तुमचा बोला इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. नेक्स्ट जर बघितलं आहे आपण तर व्हॉट इज अ टेस्ट क्रॉस. आता टेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, एखाद्याला चेक करणे. जर मला एखादा डॉमिनेटिंग कॅरेक्टर मिळाला, चला हाईट ऑफ द पॅन्ट घ्या. डॉमिनेटिंग कॅरेक्टर आपण दोन याच्यामध्ये बघतो एक्सप्रेस होतं, एक तर होमोझायगस कंडिशन कॅपिटल आर किंवा एक तर हेट्रोझायगस कंडिशन कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे हा कोण झाला, दोन्ही पण राऊंड झालाय, पण हा काय तुमचा कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर स्मॉल आर आहे. जर आपण बाजारात गेलो आणि तिथं म्हणलं वाटाणे घेतले, राऊंड दिसला, त्याचं लिहिलेलं असतं का हे कॅपिटल आर आहे कॅपिटल आर स्मॉल आर आहे, लिहून असतं का नाही. मग याचा जिनोटाइप काय आहे, द टू आयडेंटिफाय अननोन जिनोटाइप. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टू आयडेंटिफाय अननोन जिनोटाइप, जो जिनोटाइप आम्हाला माहिती नाहीये. म्हणजे एक तर हा असा असू शकतो किंवा असू शकतो. मग याला आयडेंटिफाय कसं करायचं, तर सरळ तो राऊंड सीटचा प्लॅन घेतला, त्याचं जिनोटाइप मला माहिती नाही, म्हणजे हे काय तुमचा क्वेश्चन मार्क आहे. याच्यामध्ये काय तुमचा बोला क्वेश्चन मार्क आहे की मला हे माहिती नाही की कुठला आहे. तर मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस आपण पहिले बघूया की यामध्ये द क्रॉस विथ द रेसेसिव्ह पॅरेंट. पण हे किंवा हे कुणासोबत क्रॉस करायचं आपल्याला, फक्त न फक्त रेसेसिव्ह पॅरेंट. कारण रेसेसिव्ह पॅरेंट ऑलवेज एक्सप्रेस इन द व्हॉट होमोझायगस कंडिशन. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मोनोहायब्रिडमध्ये बघूया कॅपिटल आर कॅपिटल आहे बघा, हे सोबत नाही का याच्यामध्ये केला, म्हणजे हा पहिला आपण ए बघितलाय स्मॉल आर म्हणजे काय होमोझायगस रिंकल सोबत केलाय. मला काय मिळाले, ऑल आर व्हॉट राऊंड. काय मिळाले मला, सगळे राऊंड. म्हणजे जर का हा राऊंड मी याच्यासोबत नाही का क्रॉस केला तर मला सगळे राऊंड मिळाले. जर का समजा इकडे बघा हा पण तर राऊंडच आहे, पण मला माहिती नाही ना हा हेट्रोझायगस आहे, पण याच्यामध्ये ॲलेल कुठला आहे तुमचा रेसेसिव्हचा पण आहे. आणि इकडे बघा तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर तर यामध्ये जर तुम्ही बघितला तर कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर जर हे क्रॉस केलंय तुम्ही तर बघा तुम्हाला 50% नाही का राऊंड मिळाले, 50% काय मिळाले रिंकल्ड. याच्यावरून मी कंक्लूड काय करू शकतो, जर का मला सगळेच राऊंड मिळाले म्हणजे तो होमोझायगस राऊंड आहे. जर का मला 50% राऊंड मिळाले 50% काय मिळाले रिंकल्ड मिळाले, तर ते काय झालं तुमचं बोला, काय झालं तुमचा हेट्रोझायगस राऊंड. तर मला अननोन जिनोटाइप नाही का याच्यामध्ये काढलं. इफ द रेशो ऑफ राऊंड टू रिंकल्ड 1:1, तर रेशो काय आला तुमचा 2:2 म्हणजेच काय 1:1. तर टेस्ट क्रॉसचा रेशो मोनोहायब्रिडचा कुठला असतो तुमचा 1:1. ठीक आहे. तर जिनोटाइप इज व्हॉट हेटेरोझायगस राऊंड. जिनोटाइप काय तुमचा हेटेरोझायगस राऊंड. चला डायहायब्रिड मध्ये बघूया. जर का डायहायब्रिड टेस्ट क्रॉस बघूया, सो इन डायहायब्रिड टेस्ट क्रॉस इफ यू गो फॉर द डायहायब्रिड टेस्ट क्रॉस, एक तर जिनोटाइप असा असू शकतो किंवा असू शकतो, मला माहिती आहे का नाही माहिती. पण हे राऊंड येलो आहे, हा पण राऊंड येलो आहे. हेट्रोझायगस होमोझायगस विसरून जा, मी प्लॅन घेतला याच्यामध्ये. पण मला हे माहिती आहे की मी रिंकल्ड आणि ग्रीन सोबतच नाही कायचा क्रॉस करणार आहे. तर आम्हाला हे माहिती आहे की हा होमोझायगस रिंकल्ड ग्रीन आहे, होमोझायगस रिंकल्ड ग्रीन आहे. तर याच्यात जर तुम्ही पाहिलात बाळांनो, याच्यात जर का तुम्ही पाहिलात तर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला दिसतंय ऑल आर राऊंड येलो. मला काय मिळाले, सगळेच राऊंड आणि येलो मिळाले. जसं मला सगळे टॉल मिळाले होते, कळालं का, तसं इथे काय मिळाले मला ऑल आर व्हॉट अ राऊंड आणि मला काय मिळाले येलो मिळाले. त्याच्यावरून मी काय कन्क्लूड करू शकतो, द जिनोटाइप विल बी द होमोझायगस राऊंड अँड येलो. सेम लाईक दिस. आता ह्याच्यामध्ये काय तुमचा कॅपिटल स्मॉल आर कॅपिटल स्मॉल आर. जर यावेळेस मी याच्यासोबत क्रॉस केला तर मला काय मिळालंय, तर मला काय मिळालं, दॅट्स व्हॉट अ फिमेल अँड द मेल. तर काय मिळालं याच्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे 4 राऊंड येलो, राऊंड ग्रीन, रिंकल्ड येलो, रिंकल्ड ग्रीन, हे टोटल 4.
म्हणजे द रेशो इज व्हॉट अ 4:2 4:2 4:4 म्हणजेच काय 1:2. तर डायहॅब्रिड क्रॉसचा when the heterozygous round and yellow cross with the homozygous wrinkled and green काय मिळालं मला all are the what there is a रेशो कुठला 1:1. तर याच्यावरनं मी हे कंक्लूड करू शकतो काय कंक्लूड करू शकतो की याच्यामध्ये जर बघितला तर फक्त राऊंड आणि येलो मिळालेत का नाही मला वेगवेगळे कॅरेक्टर्स मिळाले म्हणजे हा जो आहे तुमचा हेट्रोझायगस राऊंड आणि येलो आणि तो जो होता तुमचा होमोझायगस राऊंड आणि येलो टू आयडेंटिफाय व्हॉट अ अननोन जीनोटाइप. नेक्स्ट विल सी द व्हॉट अ बॅक क्रॉस. आता बॅक या शब्दाचा अर्थ काय होतो पाठीमागे. आता लक्षात घ्या एक तर डॉमिनेट कॅरेक्टर काय असू शकतो होमोझायगस ॲज वेल एज हेट्रोझायगस. टेस्ट क्रॉसचं आपलं डेफिनेशन काय होता की when F1 hybrid cross with only recessive parent लक्षात घ्या F1 hybrid cross with only recessive parent is called as what test cross. तर बॅक क्रॉस काय when F1 hybrid cross with either recessive or dominant parent is called as what back cross. back cross म्हणजे पाठीमागे जाऊन क्रॉस केला. आता बघा या दोघांच्या क्रॉसने हा मिळाल्याच्या नंतर एक याच्यासोबत क्रॉस होईल किंवा याच्यासोबत क्रॉस होईल तर ए आणि बी काय झालं तुमचा बॅक क्रॉस काय झाला तुमचा बॅक क्रॉस. पण टेस्ट क्रॉसचं काय होतं आपला वेन F1 हायब्रिड क्रॉस विथ रिसेसिव्ह म्हणजे हा बघा हे रिसेसिव्ह सोबत करतोय म्हणजे बी काय झाला तुमचा टेस्ट क्रॉस बी काय झाला टेस्ट क्रॉस. तर याच्यामध्ये दोन ऑप्शन्स होतात त्याच्यामध्ये एक तर हा क्रॉस किंवा हा क्रॉस. याच्यामध्ये बघा कॅपिटल टी क्रॉस विथ द कॅपिटल टी स्मॉल टी विल गेट द व्हॉट अ 1:1 रेशो मीन्स होमोझायगस म्हणजे ऑल आर व्हॉट ऑल फिनोटायपिकली काय सेम पण जिनोटायपिकली रेशो काय तुमचा हे. तर याचा फिनोटायपिक रेशो काय येणार तुमचा फिनोटायपिक रेशो काय येणार तुमचा 4:0 म्हणजे 4 काय येणार तुमचे हा तुमचा झाला फिनोटायपिक रेशो 4:0. 4 काय झालं तुमचे टॉल आणि काय झालं पण जिनोटायपिक बघितलं तर दोन काय होमोझायगस टॉल आणि दोन हेट्रोझायगस टॉल तर हा तुमचा झाला जिनोटायपिक रेशो काय झालं तुमचा बाळांनो जिनोटायपिक रेशो. बी कडे या हा वाला कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस विथ द रिसेसिव्ह पॅरेंट काय मिळेल तुम्हाला कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी म्हणजे याचा फिनोटायपिक रेशो काय तुमचा बोला 1:1 कारण दोन काय तुमचे टॉल आहेत दोन काय तुमचे डॉर्फ आणि जिनोटायपिक रेशो काय तुमचा हा सुद्धा 1:1 कारण दोन हेटेरोझायगस टॉल आहेत आणि दोन होमोझायगस मध्ये काय तुमचे डॉर्फ आहेत. तर जिनोटायपिक ॲज वेल एज फिनोटायपिक रेशो इन विथ द रिसेसिव्ह म्हणजे हा जर याच्यासोबत केला तर पण बी आपण काय म्हटलंय टेस्ट क्रॉस आहे. याच्यावरून मी एक कंक्लुजन काढू शकतो की एव्हरी टेस्ट क्रॉस हे बघा हे टेस्ट क्रॉस म्हणजे बॅक क्रॉस पण झालाय ना एव्हरी टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस ओके बट हा टेस्ट क्रॉस आहे का नो म्हणून क्रॉस बट एव्हरी बॅक क्रॉस म्हणजे हा किंवा हा जो आहे इट्स नॉट अ टेस्ट क्रॉस. सो दिस इज अँड द एक्झाम्पल. आता याच्यामध्ये टेस्ट क्रॉस अँड द व्हॉट अ बॅक क्रॉस आपण बघितलाय. नेक्स्ट जो आहे हा मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये जर डायहायब्रिड क्रॉस मध्ये बघितलाय तर तुम्हाला सगळेचे सगळेच नाही का हेटेरोझायगस हे मिळणार याच्यामध्ये काय 50% मिळेल 50 तर त्याचा रेशो कसा असणार 1:2 1:2 1:1. सो टेस्ट क्रॉसचा डायहायब्रिड क्रॉसचा रेशो काय 1:2 1:1 मोनोहायब्रिड काय तुमचा 1:1. सो दिस इज द एंटायरली वी सॉ अबाउट द व्हॉट अ लॉ ऑफ डॉमिनन्स लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट त्यालाच आपण प्युरिटी ऑफ गॅमेट म्हणतो ज्यामध्ये कुठलेही ॲलेल हे मिक्स न होता नेक्स्ट जनरेशनमध्ये परत एक्सप्रेस होतात मध्ये सोबत राहून सुद्धा साथ में रह के भी वो दूरिया या प्रकारे. तर हे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट किंवा ईच गॅमेट काय असतो तुमचा प्युअर असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितला इंडिपेंडेंट असॉर्टमेंट पण इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे मोनोहायब्रिड क्रॉसला ॲप्लिकेबल नाही आहे. तर इंडिपेंडेंट असॉर्टमेंट डायहायब्रिडच्या पुढे जे आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे काय पॅरेंटल कॉम्बिनेशन सोडून नवीन काही कॉम्बिनेशन येणे ते त्यांच्या याच्यामध्ये आहे की तो 50-50% एक तर तो राऊंड काय येलोकडे जाऊ शकतो किंवा ग्रीनकडे जाऊ शकतो. सो 50-50% चान्सेस असतात की कॉम्बिनेशन होणे त्यालाच आपण लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणतो. देन लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंटच्या नंतर आपण काय बघितलं बोला हा लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. देन आपण काय बोललो बघा टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय the cross of the F1 hybrid with the recessive parent is called as a test cross. And what is a back cross?
द क्रॉस विथ द what a either recessive or the dominating parent, that is called as a test cross. Sorry, back cross. So every test cross is what? Back cross, but every back cross is not a test cross. So remember that की हा मेंडलचा टोटल झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यू मेंडलिझम बघणार आहे. सो इन न्यू मेंडलिझम मध्ये जे आहे का, व्हॉट इज द कोडॉमिनन्स, व्हॉट इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्याच्यानंतर काही डिसऑर्डर्स जसं की प्लिओट्रॉपी झाला, सिकल सेल ॲनिमिया झाला, कळाला का. तर ह्या सगळ्या नाही का डिसऑर्डर्स आपण तिथे बघणार आहे. तर ह्यापर्यंत हे जे लेक्चर्स आहे का याच्यापर्यंत तुम्ही नाही का याला रिवाईज करा प्रॉपरली, याला बार बार नाही का बघा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विथ MCQ इथपर्यंत जे काही झालंय त्याचे आपण MCQs कडे जाणार आहे, नीट ॲज वेल ॲज CET लेवल. ओके, थँक्यू. हा याच्याकडे बघत राहा आणि कुणाला जर काही डाऊट असेल समजा तुम्ही ग्रुपला जसंच तुमच्या नाही का हा व्हिडिओ येतो तिथे नाही का माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट कधीही करू शकता, अभ्यासाच्या बाबतीत असो कुठल्याही बाबतीत असो.